गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने खालील कारवाई केली आहे। दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या बातमीनुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी फाटा ते राणेनगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने एक महिंद्रा कंपनीची जिनो गाडी, तिच्यावर काळ्या रंगाची ताडपत्री लावलेली, त्यात गोवंश जातीच्या गायी कत्तलीकरिता घेऊन जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आग्रा रोड लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर अश्विन नगर सेक्टर प्लॉट नंबर ASL 49 अंबड नाशिक येथे सापळा रचून महिंद्रा कंपनीची जिनो वाहन थांबवून ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गाडीवरील चालक यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल बाळू मुरतडक वय 32 वर्ष असे सांगितले। तसेच सदर गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये त्याचे शेजारी 2 इसम बसलेले होते व पाठीमागे सदर गाडीमध्ये एक गाय 2 वासरू मिळून आल्याने त्याबाबत व सदरची गाय व वासरू याबाबत चौकशी करता चालकाने सांगितले की अशोक सुनील नेटावटे वय 32 वर्ष यांनी अजिम नजीर शेख वय 29 वर्ष यास विकले असून तो कत्तलीकरिता घेऊन जात आहे। याबाबत सांगितल्याने नमूद तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून एकूण 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे येथे वर्ग केले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकोडी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, अतुल पाटील, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, योगेश रेवगडे, शहर वाहतूक शाखा यांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।